नमस्कार मित्रांनो, मी विराज स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज करतात फोड. तर चला मला दाखवतो कशी करतात ते. तरी बघा इथेच चालू आहे. तर बघा फोड करतात. कारण मित्रांनो ते फोड का करतात तर पावसाचं पाणी म्हणजे जे असतं ना त्या अगोदर आपण नांगरलं का मग आतमध्ये जातं आणि मग या मातीचा चिखल होता नीट लावणी करायला सोपं होतं. मग नांगरायला पण एकदम जड नाहीत माती, त्याच्यामुळे अगोदर हे नांगरून ठेवतात जेणेकरून जो माती आहे ती पाण्याने फुगेल. कारण आता जर फोडून ठेवली माती तर ती पाणी नीट म्हणजे शोषून घेईल आणि पूर्ण हलकी होऊन जाईल. त्याच्यामुळे नांगरून ठेवतात अगोदर. तर ते बघा आपण जो पेरलेला भात होता तो आता वर आलाय चांगला मस्त. म्हणून आता फोड चालू आहे कारण आता पाऊस पण येईल. हळूहळू पावसाला सुरुवात पण झाली मित्रांनो, त्यामुळे पाऊस पण लवकर येऊ शकतो. त्याच्यामुळे फोड लवकर करून घेतात. मित्रांनो आता आपला म्हणजे अर्धा जो म्हणजे आपला चोंडा आहे तो आता अर्धा नांगरून येईल. कारण मध्येच बघ आपण हे केलं आहे म्हणजे अर्धी साईड म्हणजे केलं आहे, थोडा अर्धा भाग केला आहे. पहिला हा भाग नांगरतात समोर जो आहे तो, तर तो भाग नांगरत होत आला आहे. तर तिकडे बघा तुम्ही बोलते काय करतात. तर मित्रांनो म्हणजे जे नाही नांगरलं गेलं आहे ना ते उकरतात. म्हणजे भाग म्हणजे साईडचा म्हणजे तिकडे नांगर वगैरे जात नाही तिकडचा भाग ते उकरतात. तर आता इकडे पण राहिलं साईडला तर हे पण उकरतील. तर तसं ते उकरतात तिकडे. तर आपला अर्धा भाग तर कंप्लीट होत आला आहे नांगरून, तर तो पण बाकी आहे. तर तो पण नांगरायचा आहे त्या साईडचा. तर मित्रांनो आपला तो जो अर्धा भाग होता त्याचा पण आता अर्धा भाग करतात. बघा तिकडे गेलाय. हे नांगरायला कसं सोपं भाग केले तर तिकडचा पण अर्धा भाग केलाय. आता इथे तुम्हाला समजेल मित्रांनो. तर बघा इकडे नांगर आला ना त्याच्यामध्ये इकडचं नांगरायचं राहिलं आहे ते आता फुलल्यानं नांगरतात म्हणजे उकरतात थोडक्यात म्हटलं तर ते उकरतील. तर दोन हिस्से मित्रांनो, दोन म्हणजे तीन छोटे छोटे, तिकडे काय इथे इथे काय. तर ते अजून नांगरायचे आहेत आपल्याला. तर त्याला पण अजून खूप वेळ लागेल. तरी बघा मित्रांनो तर इकडे पण नांगरतात, तिकडे पण नांगर सुरू आहे आणि इकडे पण नांगर सुरू आहे म्हणजे फोड सुरू आहे. तर त्या इकडची करतात मित्रांनो. समोरचा सोंडा आहे तिकडचा झाला आपण येईपर्यंत, तर इकडचा करतात. तर चला जरा जाऊया सोबत. तर मित्रांनो समोर पाईप आहे तो आपण बाजूला करूया आणि नंतर आपला जे फोड आहे त्याला सुरुवात करूया. तर हा पाईप का आणलेला तुम्ही मला, तर आता जे आपला म्हणजे पेरणी केलेली त्याला पाणी नव्हतं मित्रांनो, पाणी नव्हतं मित्रांनो पेरणी केलेली त्याला. तर तो पाणी लावण्यासाठी आपण पाईप आणला होता इथं शेतात. तर आता पाऊस आला आहे तर आता काढून टाकतो येतो आपण. तर चला तर काढूया तो. तर मित्रांनो आपला जो नांगर आहे तो व्यवस्थित बांधून घेतात आणि नांगराल्यानंतर सुरुवात करतील आता. तर आता हा नांगराचा चोंडा मित्रांनो. तर चला ह्याची इथं फोड करून घेऊ.
मित्रांनो आता डबल नांगराचे गाठ सोडले आणि जरा मागे बांधले. इकडून आता म्हणजे भारचं ना नांगराचे जास्त म्हणून जरा नांगर घेतला आहे जवळ. तर आता जवळच नांगरायचं आहे त्यामुळे नांगराला पण जवळ गाठ मारले. तर जे कॉर्नर होता म्हणजे नांगरून झालं आहे जसं कॉर्नर असतो त्याला. तर तुम्ही माझा आवाज नका ऐकू तर ह्यांचा आवाज आहे का तुम्ही. तर मी गप्प बसतो. तर आता 2 म्हणजे हिस्से केले तर शेताचे खूप मोठा आहे म्हणून लगेच होतील ते. वेल तर तेवढाच लागेल पण जरा म्हणजे असं लगेच म्हणजे फेऱ्या पण होतील. आता एवढा राऊंड मारेपर्यंत आपल्या ह्याच्या 2 फेऱ्या होतील. तर मित्रांनो आता होतो आपला नांगरी चेंज. मित्रांनो आता हे अर्ध नांगरून झालं आहे तर तिकडे जाऊन बघूया किती नांगरून झालं. तर आता तिकडे जाऊन तर मित्रांनो बरोबर टायमात आलो आहे. तर बघा आपला जो होता तो पूर्ण नांगरून झाला आहे. आता थोडासा म्हणजे ही मध्ये गॅप थोडीशी बाकी आहे आणि तिथे गॅप बाकी आहे तर ती पण आता नांगरून होईल. तर आपलं टायमिंग चुकलं आहे ना मित्रांनो एकदम टाईमात आलो आहे वेळेवर. तर चला आता हा पण आहे तो पण थोड्या वेळात नांगरून होईल. तर मित्रांनो आता सर्व आपल्याला नांगरून झालं आहे तर आता बैलांना पण सोडूया आपल्या. मित्रांनो आजची व्हिडिओ बघितलीत आपण शेताची केली फोड. तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्हाला कोणता आपला शेतकरी आवडला नक्की कमेंट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.